श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. कुंकुमार्चन करताय तर या काही गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात घ्या. तर जाणून घ्या देवीला कुंकुमार्चन का प्रिय आहे. तर नवरात्रात घटस्थापना, कुमारिका पूजन, सौभाग्यवती पूजन केलं जातं. देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि तिने भरभरून आपल्याला आशीर्वाद द्यावा यासाठी आपण बघा या नवरात्रामध्ये कुंकुमार्चन सेवा करत असतो. नवरात्रीत विशेषतः ललिता पंचमी, अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो. तर हे कुंकुमार्चन करताना काही गोष्टी आहेत त्या आवर्जून लक्षात ठेवायच्या आहे. भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचा लेणं असं म्हटलं जातं. शेकडो वर्षापासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेले आहे. तेव्हा देवीचा नामजप करताना कुंकुमार्चन खूप महत्त्वाचं मानलं जातं. कुंकुमार्चन म्हणजे काय तर कुंकवाने बघा देवीला स्नान घालणे. कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. नवरात्रीत विशेषतः अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो. अगदी रोज केला तरी चालतो, परंतु अष्टमी आणि नवमीला तर आवर्जून केला जातो. अगदी घरोघरी कार्यसिद्धीसाठी, गृहशांतीसाठी कुंकुमार्चन केलं जातं. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं कुंकू असावं. कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. 3.5 शक्तिपीठांमध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो. कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं म्हटलं जातं. तर कुंकुमार्चन करताना काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा सर्वप्रथम ललित सहस्रनाम किंवा श्रीसूक्त, देवी सूक्त, देवी सहस्रनामावली किंवा देवी अष्टोत्तर शतनामावलीचं जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्याच्यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचनादरम्यान देखील तुम्ही कुंकुमार्चन विधी करू शकता. त्याचबरोबर अष्टमी, चतुर्थी तसेच पौर्णिमा आहे, नवरात्र आहे, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार, गुरुपुष्यमृत योग या दिवशी कुंकुमार्चन आवर्जून करावं. कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिलं जातं, तर काही ठिकाणी चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. कुलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत असेल ना त्याप्रमाणे तुम्ही ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. त्याचबरोबर देवीला कुंकू वाहताना करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता तुम्ही मृगी मुद्रेप्रमाणे फक्त अंगठा, अनामिका आणि मधले जे बोट आहे यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचं आहे. कुंकुमार्चनासाठी तांबे, पितळ किंवा चांदीचं ताम्हण जे आहे ते घ्यायचं आहे. त्यात देवीची मूर्ती ठेवायची आहे. अन्नपूर्णा माता तुम्ही ठेवू शकता, दुर्गा देवी असेल किंवा महालक्ष्मी असेल किंवा श्रीयंत्र असेल, अगदी कोणत्याही देवीची मूर्ती तुमची कुठलीही कुलदेवी असो तरी देखील तुम्ही त्यावर फोटो किंवा मूर्ती ठेवू शकता. किंवा तुम्ही श्रीयंत्र असेल तेही नसेल तर अगदी बघा तुम्ही सुपारी जी आहे ती आपल्या देवीचं स्वरूप मानायचं आहे आणि ते ठेवून यावर देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. कुंकुमार्चन करताना धूप दीप लावायचा आहे. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तर आवर्जून लावायचा आहे. मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून अगदी मनोमन कामना जी आहे ती करायची आहे.
कुंकुमार्चन करून बघा, अर्पण केलेलं जे कुंकू आहे ते एखाद्या डब्बीत तुम्ही भरून ठेवायचं आहे. हे कुंकू अतिशय पवित्र मानलं जातं. त्यामुळे डबी स्वच्छ आणि थोडी मोठी असावी. आणि हे कुंकू बघा, कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू बघा, तुम्ही तुमच्या घरात तुमच्या जाऊबाई असतील तर सासूबाई यांनाच द्यायचं आहे. बाहेरील व्यक्तींना द्यायचं नाही, कारण ती सेवा तुम्ही केलेली आहे ती तुमच्या घरातच ठेवायचं आहे. ते कुंकू अगदी तुम्ही रोज कपाळी लावलं तरी चालणार आहे. त्याचबरोबर एखाद्या विशेष महत्त्वाच्या कामासाठी तुमचे पती घराबाहेर जाणार असतील, मुलं परीक्षेसाठी जाणार असतील, अगदी कोणत्याही शुभ कार्याला तुम्ही जर घराबाहेर जाणार असाल तरी देखील हे कुंकू तुम्ही लावायचं आहे. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरायचं नाही. रोज कपाळाला तुम्ही लावू शकता, परंतु देवपूजेत वापरायचं नाही. त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे ही पटपट होतात. कुंकवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता जी आहे ती असते. म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहे. शेकडो वर्षापासून स्त्रिया हे कपाळाला लाल रंगाचं कुंकू जे आहे ते त्याचा टिळा लावतात. विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो असं म्हटलं जातं. आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करतं. जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन हे एकाग्र होतं. आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात, त्यामुळे त्यांचे मन हे एकाग्र राहते आणि डोकेदुखी देखील कमी होते. त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम जे आहेत ते दिसून येतात. असं म्हटलं जातं की स्त्रीचं रूपच हे अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंग तिला अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन केल्याने स्त्री प्रसन्न होते, म्हणून देवीला कुंकुमार्चन खूप प्रिय आहे. अगदीच काहीच नाही तर नवार्णव मंत्र म्हणून देखील तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकता. तर बघा, तुम्ही नवरात्रात घट बसवला असेल किंवा नसेल, उपवास करत असाल किंवा नसाल, तरी देखील तुम्ही या अष्टमी तिथीला कुंकुमार्चन सेवा ही आवर्जून करा. देवीला अतिशय कुंकुमार्चन हे सेवा प्रिय आहे. झाले